पालघर एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. मैत्री 11 पालघर. चला मॅचला होईल सुरुवात. मैत्री 11 एक अतिरिक्त एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. मॅचला होते सुरुवात. तुषार, बसवत आणि ओमकार ही जोडी. बेस्ट ऑफ लक बोट टीम. आठवा बाट घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल इथून परिपूर्ण केली जाईल. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतायत. अगदी गौरव केला जाईल. जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल परिपूर्ण केलंय. इथून शिरगाव संघही बलाढ्य संघ आहे. पालघर मैत्री संघही बलाढ्य संघ आहे. दोन मातब्बर संघामध्ये कडवी लढत, कडवी झुंज. हो शरीरापासून दूर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. जर डायरेक्ट हिट लागला असता तर तुषारला मात्र परतावं लागलं असतं. तुन एक धाव परिपूर्ण केले. स्कोर कार्डचा विचार केला तर धाव फलकावर धावा आहेत. दोन धावा या फलकावर आहेत. तुषार, बसवत मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त बॅटिंग केली होती. तर दुसऱ्या बाजूने ओमकार आहे. ओमकारने चांगली साथ दिली होती. त्यानंतर मिन बोरा ची काही बॅटिंग झाली होती अप्रतिम. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. यावेळेस मात्र एक स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. डीप विकेटच्या डोक्यावर येतोय तुषार नावाचा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 8. अगदी मान्यवांच्या समक्ष हा सामना आपण पाहतायत. आदरणीय रोहितजी गावित साहेब आपण पाहतायत. या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे सहकारी त्यांच्या समवेत बॅटचं फेस ओपन केलंय. सिंगल परिपूर्ण केली जाईल. अगदी सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर. 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. दोन्ही पालघरचे बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत. स्कोर कार्डवर धावा आहेत तब्बल 9 धावा. तर आमचे समालोचक मित्र तिथे उपस्थित झाल्यात. प्रदीपजी पाटील त्यांचं स्वागत. नितेशजी तुमरा साहेबांना विनंती असेल. प्रदीपजी पाटील एक गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅचच्या दिशेने जाऊया. तिथं मॅच एक फाईट मॅच आपण पाहत आहेत. मैत्री 11 पालघर. दुसऱ्या बाजूने शिरगाव 11. टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथून जरूर घेतला गेलाय. फरहान आपण पाहतायत. 5 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 9 धावा. थँक्यू. त्यानंतर आपण आदरणीय सन्माननीय रोहितजी गावित साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची भरीव देणगी मंडळ त्यांचं टाळ वाजून आभार व्यक्त करत आहे. तदनंतर ऋषभ साहेब आहेत. त्यांचंही मनपूर्वक आभार. आज वेळात वेळ काढून इथे आवर्जून उपस्थित राहिल्यात. वीर धरतीपुत्र चषकच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार असेल. एक दिलदार तडफदार व्यक्तिमत्व आपण पाहतायत. सन्माननीय रोहितजी गावित साहेब, ऋषभजी साहेब इथे उपस्थित झालात. अगदी वेळात वेळ काढून इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. षटकाची होईल समाप्ती. स्कोर कार्डवर धाबा प्रथम बॅटिंग करताना मैत्री 11 आपण पाहत आहेत. 11 धाबा 1 गडी बाद.
थँक्यू. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर 11 धावा आहेत. मिन बोरा मागच्या मॅचचा हिरो. ही जोडी एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखली जाते. मिन बोरा एका बाजूने, दुसऱ्या बाजूने तुषार बसवत ही जोडी. ही पण जोडी आपण पाहतायत. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज इबाद. दोन तुल्यबल संघ एकमेकांसमोर आपण दोन हात करताना आपण पाहू शकतात. साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी जरूर पाहायला मिळाले. स्कोर कार्डवर धावा आहेत 11. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत आहे. इबाद आलाय गोलंदाज मार्कवर. तुषार बसवत एका बाजूने, दुसऱ्या बाजूने मिन बोरा. ही एवन जोडी मैदानच्या आतमध्ये मैत्री 11 पालघरच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. डेड बॉल एकंदर आपण पाहू शकतायत. स्कोर कार्डवर धावा आहेत 11. 11 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतायत. अगदी मान्यवर मात्र इथून रजा घेताना आपण पाहू शकतायत. गावित साहेब आणि त्यांचे सहकारी खूप खूप धन्यवाद असेल. वीर धरतीपुत्र चषकाच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार असेल. एक दिलदार व्यक्तिमत्व जरूर पाहायला मिळालं. शिवा तडफदार नेतृत्व आपण पाहतायत. पालघर जिल्ह्यामध्ये खूप चांगले भरीव कामगिरी साहेबांच्या माध्यमातून जरूर होतोय. पालघर विधानसभा आपण पाहतायत. राजेंद्र गावित साहेबांचे सुपुत्र सन्माननीय रोहितजी गावित साहेब आपण पाहतायत. एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आवर्जून भेट देत आहेत. त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची भरीव देणगी. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉल इथून सुंदर झेल टिपला गेलाय. तुषारच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. गॉन. माझ्या सेवेसाठी छत्रपतींचे विचार घेऊन बाबासाहेबांचं संविधान. नाही मागे जाणार आता पुढे मनात बिरसाचे बळी. थोडा स्पीडअप करा कारण एक फलंदाज लगेच रेडी ठेवायचा आहे. याच्यानंतर एक आणखीन सामना आहे आणि तोही आजच्या दिवसात होईल. त्यासाठी थोडंसं सहकार्य करा कारण टॉप 6 मध्ये आपला संघ पोहोचवायचा आहे. 5वा संघ कुठला असेल तर टॉप 6 मध्ये दाखल होईल. विकी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्डवर धावा आहेत 11. 2 गडी तब्बल बाद झाल्यात. दोन्ही सलामीर मात्र तंबूच्या आसऱ्याला परतले गेल्यात. आता मीनवर जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूने विकीलाही चांगली फलंदाजी करावी लागेल. इबाद हो शफल झाल्यात. झेल निसटला गेलाय. थोडा नाखुश जरूर पाहायला मिळाला. एक धाव फैज अन्सारी आपण पाहतायत. स्कोर कार्डवर धावा आहेत 12. त्यांचे मित्र आमच्या बाजूला बसल्यात फैजचे. स्कोर कार्डवर धावा आहेत 12. लेफ्ट हँड फलंदाज मिन बोरा. हो स्विचचा हा फटका. 440चा झटका. सीमा पार चौकार. नाही मागे जाणार आता पुढे मनात बिरसाचे बलिदान. वीर धरती पुत्र ग्रुप गाजते पालघर जिल्ह्यात. वीर धरती पुत्र ग्रुप गाजते पालघर जिल्ह्यात. थँक्यू. या फलकावर आहेत 16 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक आहे. अजून एक षटक येणं बाकी आहे. आणखीन अजून एक षटक असेल. 16 धावा फलकावर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. 16 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त फाईट. चांगली लढत आपण पाहू शकता या दोन संघामध्ये. हो पुन्हा एकदा शफल झाले होते. इथून विकीला परतावा लागेल. 2 षटकाची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहे 16. 3 गडी बाद. येणारे 6 चेंडू आहेत. एक छोटीशी 2.
थँक्यू. ऑफ अकोला मार्कवर असेल. शेवटचा अंतिम षटक असेल. अजूनही ओमकार मैदानच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत नवीन फलंदाज ओमकार. हो यू मिस आय डेफिनेटली. क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. संविधान थँक्यू. जास्त आता लगेच एक फलंदाज पाठवा कारण याच्यानंतर एक सामना आहे. लक्षात ठेवा कोणी एकत्र येणार नाहीये. टीम मीटिंग होणार नाहीये. थोडस वॉर्मअप करत यायचं आहे. एक फलंदाज आपण थोडस रेडी ठेवा. थोडस सहकार्य करा कारण शेवटचा सामनाही जास्तीत जास्त षटकांचा होईल. त्यासाठी सहकार्य करा. 2 षटकाचा जरी सामना झाला पाहिजेत यासाठी सहकार्य गरजेचं असेल कारण एक मोठी टुर्नामेंट आपण पाहत आहेत. 1 षटकाचा सामना मजा येणार नाहीये. कमीत कमी 2 षटकं जरी झाली तरी स्वतःचा परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळेल. चला स्पीडअप करायचं आहे. स्कोर कार्डवर दाबाय 16 धावा. तब्बल 4 गडी बाद. सिद्धवाल आहे नवीन फलंदाज. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा फलकावर. 5 मध्ये अजून 10. इथून येतील का? आता मात्र फैजने चुकी केली नाहीये. 5 धक्का लागतोय. नवीन फलंदाज चला लगेच. चला फलंदाज थोडीशी घाई करा. एक फलंदाज रेडी ठेवायचा आहे. चला फलंदाज आणखीन एक रेडी ठेवायचा आहे. हा आपण शेवटचे 4 बॉल असतील. म्हणून वारंवार अनाउन्समेंट करतोय. याच्यानंतर आणखीन एक सामना आहे. तोही आजच्या दिवसात परिपूर्ण करायचा आहे. चला गोलंदाज गोलंदाज मार्कवर शेवटचे 4 बॉल. सुनील ऑन साईडला एक धाव परिपूर्ण केलेला. फैज पुढे सरसावतोय. सिंगल इथे धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 रन 17 या अंकावर. 70 रन स्कोर कार्ड. शेवटचे 3 बॉल 17 धावा धावफलकावर. 3 मध्ये आणखीन 7-8 धावा अजूनही ऍड कराव्या लागतील. ओमकार हो अगदी मासराचा वापर केलाय. क्लीन बोल्ड फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. चला नवीन फलंदाज. नाही मागे जाणार आता पुढे मनात बिरसाचे बलिदान. नाही मागे जाणार आता पुढे मनात बिरसाचे बलिदान. वीर धरती पुत्र रूप गाजते पालघर जिल्ह्यात. वीर धरती पुत्र. स्कोर कार्डवर धावा 17. शेवटचे 2 बॉल 17 धावा धावफलकार कुणाल. आता 2 मध्ये 4 इथून परिपूर्ण केल्या जातील का? सध्या 17 धावा स्कोर कार्डवर आहे. चांगली गोलंदाजी राहिलंय. काही फलंदाज चांगली बॅटिंग करता आली नाही. फक्त तुषार वगळता. तुषारच्या 8 धावा. त्यानंतर मीनच्या 6 धावा. आता डॉट बॉल शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. 17 धावा धावफलकार. 17 चेंडूची समाप्ती झाली आणि स्कोर कार्डवर आहे 17. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. शेवटचा बॉल अंतिम चेंडू आपण पाहत आहेत. ओहो अप्रतिम षटक राहिलंय. कौतुक करावं लागेल. इथून 1 धाव परिपूर्ण केली गेलाय. स्कोर कार्डवर धावा 3 षटकाच्या समाप्ती केली. 18-19 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण सजावून घ्या.
चला घाई करा. 18 धावा झाल्यात. 19 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक सामना आहे. थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. मैत्री 11 पालघर. अलेन आणि मैशीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 बॉलमध्ये 19 धावा बनवायच्या आहे. सिंगलने विजयश्री प्राप्त करू शकतायत. संध्याकाळचं सत्र आहे, पण तो हार्ड हिटर फलंदाज आहेत. 18 बॉल 19 लक्ष असेल विजयासाठी. मैत्री 11 पालघर संघ आपण पाहतायत. त्यानंतर गोखिवरे संघाने काय जबरदस्त कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. सिद्धिविनायक गोखिवरे संघ आपण पाहतायत. चला तर मॅचला सुरुवात करायची आहे. जास्त टीम मीटिंग होणार नाहीये, याची दक्षता घ्या. चला 18 मध्ये 19 लक्ष असेल. त्याच्यानंतर एक सामना आपल्याला अजून खेळवायचा आहे, कारण दूरवर्ण संघ आहेत. गोकिरी संघ आपण पाहतायत. चला वेस्ट ऑफ लक बोर्ड टीम मॅचला होते सुरुवात. कुणाल गोलंदाज मार्कवर. एलेन आणि मैशीत ही जोडी आपण पाहतायत. 18 बॉल 19 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. बॅटिंग करण्याचा प्रयत्न, तिथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू होईल फरार. सीमा शबार पहिल्या चेंडूवर चौकार. चौकारांशी श्रीगणेश केला जातोय. 4 धावा फलकावर आहेत. ये जवान में खत्म कर. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाज गेले मार्कवर. पुढे एकदा कुणाल सज्ज होईल. अलेन आपण पाहतायत, चांगला फलंदाज. टॅप केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव रोखावी लागेल. सिंगल इथे परिपूर्ण केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या अंकावर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. 19 धावांचा पाठलाग केला जातोय. अजून एक सामना असेल याच्या नंतर. जो टॉप 6 मध्ये जाणारा संघ कुठला असेल. उद्याच्या दिवसात अगदी समाज. क्लीन बोल्ड फलंदाज बाद होतोय. गॉन. खूप गाजतंय पालघर जिल्ह्यात. चला मार्च येतोय. नवीन फलंदाज. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, म्हणून ते मॅच ठरले होते. 5 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 14 ची आवश्यकता असेल विजयासाठी. इथून ब्रेक थ्रू द्यावा लागतील. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. विकेट्स खूप महत्वाचे असतील. क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला ठेवावा लागेल. तर या मॅच मध्ये आपल्या बाजूने निर्णय लागू शकतोय, पण तू चांगले बॅटिंग लाईन शिरगाव संघाकडे आहे. जरी 4-5 गडी बाद झाले तरी शेवटचा अगदी 7 ते 8 क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज आहेत. आणि इथे सिंगलने विजयश्री प्राप्त करायचा आहे. गोलंदाज गुलीमार्कवर कुणाल. समोर माजने आल्या मोठा फटका. आखोड टप्प्याचा चेंडूला थारा नाहीये. षटकार 6.
धावसंख्या जाऊन पोचले 11. इथून लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्याने आलाय मॅच आपण पाहत आहेत. 11 धावा फलकावर. आखो टप्प्याचा चेंडू टाकला आणि त्याच्यावर खरपूस समाचार घेतलाय. 11 धावा या फलकावर. 4 बॉलची समाप्ती झालाय. पुन्हा एकदा काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. फक्त 2 धावा दूर आहेत. याच ओव्हरमध्ये इथे मॅच फिनिश करण्याचा इरादा जरूर पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक कॅप्टन, आपण टॉसच्या दिशेने जा. लगेच टॉस केला जाईल. 2ची आवश्यकता असेल. 17 धावा या फलकावर आहेत. क्या बात है, अप्रतिम. विराट सेहवाग कॉपी बुक स्टाईलने भिरकावून दिलाय 6 धाब्यांसाठी. मॅच केलाय फिनिश. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. बोलतच नाही. चल, match बोलायची. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अफाक. काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. फक्त 2 धाबा खर्च केल्या होत्या. सुंदर षटक राहिलं होतं. त्याच कारणातच धावसंख्या कमी राहिली होती. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. टॉस केला जाईल अगदी टॉस बॉक्स मध्ये.